मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यानंतर चालू वर्ष मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचे ठरण्याची शक्यता आहे। मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या एल निनो या घटकाच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील स्कायमेट या वेबसाईटने वर्तविला आहे। या साइटने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष एल निनोचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे। मागील 130 वर्षात पडलेल्या दुष्काळांपैकी 60% दुष्काळ हे एल निनोच्या प्रभावामुळे पडले होते। मागील दशकात 2002, 2004 आणि 2009 या वर्षांमध्ये पडलेले दुष्काळ एल निनोच्या प्रभावामुळेच पडले होते। 2002 मध्ये सरासरीच्या 22%, 2004 मध्ये सरासरीच्या 17% तर 2009 मध्ये सरासरीच्या तब्बल 27% कमी पावसाची नोंद झाली होती। एल निनो स्थिती सामान्यतः 3 ते 7 वर्षांच्या खंडाने निर्माण होते। त्याचा मान्सूनवर परिणाम होतो। वातावरणातील उष्णता वाढल्याने पॅसिफिक समुद्राच्या विषुववृत्तालगतच्या मध्य आणि पूर्व भागात उष्ण सागरी प्रवाह तयार होतात। त्याला एल निनो म्हटले जाते। त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात सुमारे अर्ध्या अंशांनी वाढ होते। यामुळे हिंदी महासागराकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीकडे वळतात। परिणामी भारतीय उपखंडात पावसाचे प्रमाण कमी होते।